नव्या पिढीमध्ये आपल्या इतिहासाविषयी अभिमान जागृत व्हावा आणि संस्कृतीचं वैभव त्यांच्या लक्षात यावं यासाठी परभणीच्या डॉक्टर संजय टाकळकर यांनी पुरातन वस्तूंचा संग्रह केला आहे। सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात पुरातन वस्तू पाहायला मिळणं तसं कठीणच। मात्र परभणीतल्या डॉक्टर संजय टाकळकर यांनी गेल्या 8-10 वर्षापासून पुरातन वस्तूंचा संग्रह करायला सुरुवात केली आहे। जुनं ते सोनं ही म्हण प्रसिद्ध आहे, पण या जुन्या वस्तू जतन करायची जबाबदारी ही आपलीच आहे हे ओळखून व्यवसायानं नेत्रचिकित्सक असलेल्या टाकळकरांनी स्वतःकडे पिढीजात असलेल्या वस्तूंचा संग्रह केला आणि घरातच दिवाणे आम आणि दिवाणे खास अशी 2 दालनं तयार केली। यात पुरातन राजदरबाराची प्रतिकृती, राजसिंहासन आणि फिर्यादीसाठी घंटा अशा प्रतिकृती हुबेहूब उभारण्यात आल्या आहेत। आपण बऱ्याचशा लोकांकडे आपण बघतो की ह्या दुर्मिळ वस्तू असतात, पण त्याचं जतन होत नाही, त्याचं प्रिझर्वेशन होत नाही। तर त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्याकडल्या ज्या काही जुन्या वस्तू असतील त्या आपल्या आईवडिलांच्या आठवणीसाठी, आजोबा आजीच्या आठवणीसाठी ह्या आपण जतन केल्या पाहिजे। विविध प्रकारच्या मूर्ती, जुनी निजामकालीन शस्त्र याबरोबरच सागवानी लाकडी साहित्यही त्यांनी संग्रही ठेवलं आहे। टाकळकरांच्या या कार्यात त्यांचा संपूर्ण परिवार सहकार्य करत आहे। प्रत्येकाच्या घरी कमी अधिक प्रमाणात पुरातन वस्तू असतात, त्यांचं संवर्धन करून ते पुढच्या पिढीकडे सुपूर्द करावं, जेणेकरून नव्या पिढीलाही पुरातन काळातल्या उत्तमोत्तम कलाकृती पाहता येतील अशी टाकळकर यांची रास्त अपेक्षा आहे। जगात